आता पाहूया छत्तीस जिल्ह्यातल्या 50 महत्त्वाच्या बातम्या। आरक्षण घेतल्याशिवाय मी मागे हटणार नाही, सरकार आणि विरोधक माझ्या मागे लागलेत। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। सोलापूरमध्ये मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीसाठी जय्यत तयारीला सुरुवात। 7 ऑगस्ट रोजी सोलापुरात शांतता रॅलीला लाखो मराठा बांधव एकवटणार। मनोज जरांगेंची उद्या पुण्याच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर हजेरी। नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या सुनावणीसाठी जरांगे सुनावणीसाठी हजर राहणार। अंतरवाली सराटी जरांगे पाटलांच्या वाढदिवसानिमित्त परिवाराकडून औक्षण, पत्नी आणि मुलीच्या उपस्थितीत जरांगेंचं औक्षण। तुळजापूरमध्ये तुळजाभवानीच्या चरणी आरती आणि अभिषेक। मनोज जरांगे पाटील यांना दीर्घायुष्य लाभावं म्हणून सकल मराठा बांधवांच्या वतीने जरांगेंच्या वाढदिवसाच्या दिवशी तुळजाभवानीला साकडं। सिल्लोडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होणार। 60,000 महिला बसतील अशा वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था। लाडकी बहीण योजनेच्या काही लाभार्थी महिलांच्या खात्यात 1 रुपया टाकला जाणार। बँकेच्या तांत्रिक तपासणीसाठी काही महिलांच्या खात्यात 1 रुपया टाकला जाईल। इम्तियाज जलील यांच्याकडून छत्रपती संभाजीनगर पोलिसांना निवेदन। शहरातील ठेवीदारांचे पैसे बुडवल्याप्रकरणी 10 महिन्यांपासून पाठपुरावा असून मुख्यमंत्र्यांनी आम्हाला भेटीसाठी आता वेळ द्यावा, जलील यांची मागणी। सोलापूरच्या माढ्यात अभिजित पाटलांचे भावी आमदार म्हणून बॅनर। जेसीबीतून अभिजित पाटलांवर पुष्पवृष्टी करत जंगी स्वागत। पुढच्या 4 महिन्यात मी आमदार झालेलो दिसेन, अभिजित पाटलांकडून विश्वास व्यक्त। सुजय विखे विधानसभा निवडणूक लढवणार। संगमनेर किंवा राहुरीमध्ये निवडणूक लढण्याची तयारी। सुजय विखेंनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केल्याची माहिती। विखे पाटील मतदारसंघात गुन्हेगारांना पाठबळ देतात। डॉक्टर राजेंद्र पिपाडा यांचा आरोप। गर्दीत कोण गुन्हेगार हे कसं कळणार, सुजय विखेंचं प्रत्युत्तर। महायुती आणि महाविकास आघाडीसमोर एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न। प्रकाश आंबेडकर आणि बच्चू कडू सोबत भेटीगाठी सुरू। नुकतीच राजू शेट्टींकडून इम्तियाज जलील यांची भेट। नाशिकमधील विधानसभेच्या 2 जागा ठाकरे गट लढणार। ठाकरे गटाच्या बैठकीत 2 उमेदवारांबाबत ठराव। सुधाकर बडगुजर नाशिक पश्चिममधून तर नाशिक मध्य मतदारसंघातून वसंत गीते निवडणूक लढणार। अकोल्यात मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी घेतली जय मालोकार यांच्या कुटुंबियांची भेट। अकोल्यात अमोल मिटकरी यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर संपूर्ण प्रकरणाची माहिती जाणून घेतली। सांगलीत कृष्णा नदीने ओलांडली इशारा पातळी। नदी शेजारच्या मगरमच्छ कॉलनीत पाणी शिरलं। 50 कुटुंबातील 250 नागरिकांचं पालिकेकडून स्थलांतर। सांगलीत कर्नाटक सरकारच्या अधिकाऱ्यांकडून कृष्णा नदीच्या पाणी पातळीची पाहणी। सांगलीमध्ये कोयनेतून येत असणाऱ्या पाण्याचा विसर्ग लक्षात घेऊन अलमट्टी धरणातून आणखी विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्याची शक्यता। कोल्हापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याची चाळण। शहरातील प्रमुख रस्त्यांसह उपनगराला जोडणारे रस्ते खड्डेमय। पालिकेने केलेल्या रस्त्यांच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह। सिंधुदुर्गातील दोडामार्गमध्ये गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। रात्रभर दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं। बेडशी पुलावर नदीचं पाणी आल्यानं 2 कार पुराच्या पाण्यात अडकल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीला पूर। बाजारपेठेत 1 ते 2 फुटापर्यंत पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। पुण्याच्या भोर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे भाटघर धरण 95% भरलं। धरणातून 1750 क्युसेक पाण्याचा नीरा नदीपात्रात विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन। सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांचं नुकसान। शेतकरी चिंतेत। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याने शेती मशागतीची कामं पूर्ण। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात पावसाची हजेरी। 8 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाल्यानं शेती पिकांना फायदा। नांदेडमध्ये पैनगंगा नदीला पाणी आल्याने सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नंदुरबारच्या नवापूर शहरवासियांच्या पाण्याची चिंता मिटली। शहराला पाणी पुरवठा करणारं रंगवली धरण 100% भरलं। तालुक्यातील छोटे मोठे बंधारे ओव्हरफ्लो। अतिवृष्टीने वर्धा जिल्ह्यात 11,000 हेक्टरवर क्षेत्रात पिकांचं 33% जास्त नुकसान।
267 हेक्टर जमीन खरडून निघाली तर 630 घरांची पडझड झाल्याची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची प्राथमिक माहिती। परळी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पिकांना फटका। गेल्या 3-4 दिवसांपासून परळी तालुक्यात सततचा पाऊस पडत असल्याने पिके पाण्यात बुडाली। भंडारा जिल्ह्यात 19 जुलै ते 29 जुलै दरम्यान अतिवृष्टीमुळे 2937 घरांची पडझड, 23,260 हेक्टर शेती बाधित, वीज पडून 4 मृत्यू तर 23 जण जखमी। प्रशासनाचा अंदाज अहवाल समोर। वाशिममध्ये शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीची मुदत संपली। उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्वारीचं काय? नोंदणीकृत शेतकऱ्यांचा सवाल। ज्वारी खरेदीची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी। घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची काँग्रेसची मागणी। नाशिकच्या मालेगावमध्ये आवक घटल्याने डाळिंबाच्या दरात वाढ। प्रति किलोला मिळतोय 120 ते 130 रुपये भाव। वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी मात्र हवालदिल। नांदेडमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने काळ्या फिती लावून आंदोलन। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मागणी। नागपूरमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह नसल्याने ओबीसी युवा अधिकाराचे हॉस्टेल समोर बसत आंदोलन। मागील वर्षी 15 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना हॉस्टेल देण्याचं दिलं होतं आश्वासन। नाशिकमध्ये ठाकरे गटाचा पालिका आयुक्त कार्यालयात ठिय्या। आयुक्त मनमानी करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। आयुक्त नसल्याने ठाकरे गटाकडून घोषणाबाजी। सासवडच्या शेतकऱ्यांचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज महामार्गावरील संपादित जमिनीच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा। अनेक दिवसांपासून संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। नाशिकच्या मालेगावमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचं संचलन। सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागातून पथसंचलन। लातूर जिल्ह्यातील दादगी इथे तेरणा नदी पात्रात कोळी समाजाचं जलसमाधी आंदोलन। महादेव कोळी समाजाला देण्यात येणाऱ्या एसटी प्रमाणपत्रासाठीच्या जाचक अटी कमी करण्याची मागणी। पालघरमधील मच्छीमार बोटी अजूनही 15 दिवस मासेमारीसाठी समुद्रात जाणार नाही। आणखी 15 दिवस मासेमारी न करण्याचा पालघर जिल्ह्यातील मच्छीमार सोसायट्यांकडून निर्णय। जळगावातील 15 दिवसांपासून बंद असलेली ई पॉश मशीन सुरळीत। ई पॉश मशीन सुरळीत झाल्याने रेशन दुकानांवर गर्दी होण्याची शक्यता। जुलै महिन्यातील धान्य वाटप न झाल्याने सामान्यांना फटका। रत्नागिरीत रेशन दुकानांवरील जुलै महिन्यातील धान्य ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्याचे आदेश। रेशन घेणाऱ्यांचं नाव, सही आणि रेशन कार्ड नंबर नोंदवून ऑफलाईन पद्धतीने रेशन पुरवठा सुरू। गोंदियाच्या नवेगाव बांधमध्ये मोठ्या संख्येने गावकऱ्यांना अतिसाराची लागण। दूषित पाणी पुरवठ्यामुळे अतिसाराची लागण। 12 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हेंच्या नेतृत्वात पोंभुर्णा तहसील कार्यालयात आंदोलन। कार्यालयात माठ फोडून आणि अधिकाऱ्यांवर दूषित पाणी फेकून संताप व्यक्त। कल्याणनगर मार्गावरील शहाड ब्रिजला खड्ड्यांमुळे भगदाड। वाहतूक पोलिसांकडून पेवर ब्लॉक टाकत एक मार्ग बंद। ब्रिजवरून अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद। सिंधुदुर्गातील दोडामार्गमध्ये गावांना पुराच्या पाण्याचा वेढा। रात्रभर दोडामार्ग तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपलं। बेडशी पुलावर नदीचं पाणी आल्यानं 2 कार पुराच्या पाण्यात अडकल्या। सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तेरेखोल नदीला पूर। बाजारपेठेत 1 ते 2 फुटापर्यंत पाणी साचलं। मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। पुण्याच्या भोर तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे भाटघर धरण 95% भरलं। धरणातून 1750 क्युसेक पाण्याचा नीरा नदीपात्रात विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचं आगमन। सतत सुरू असलेल्या पावसामुळे पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांचं नुकसान। शेतकरी चिंतेत। 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतल्याने शेती मशागतीची कामं पूर्ण। नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरात पावसाची हजेरी। 8 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाला सुरुवात झाल्यानं शेती पिकांना फायदा। नांदेडमध्ये पैनगंगा नदीला पाणी आल्याने सहस्त्रकुंड धबधबा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। नंदुरबारच्या नवापूर शहरवासियांच्या पाण्याची चिंता मिटली। शहराला पाणी पुरवठा करणारं रंगवली धरण 100% भरलं। तालुक्यातील छोटे मोठे बंधारे ओव्हरफ्लो। अतिवृष्टीने वर्धा जिल्ह्यात 11,000 हेक्टरवर क्षेत्रात पिकांचं 33% जास्त नुकसान।
267 हेक्टर जमीन खरडून निघाली तर 630 घरांची पडझड झाल्याची जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची प्राथमिक माहिती। परळी तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने पिकांना फटका। गेल्या 3-4 दिवसांपासून परळी तालुक्यात सततचा पाऊस पडत असल्याने पिके पाण्यात बुडाली। भंडारा जिल्ह्यात 19 जुलै ते 29 जुलै दरम्यान अतिवृष्टीमुळे 2937 घरांची पडझड, 23,260 हेक्टर शेती बाधित, वीज पडून 4 मृत्यू तर 23 जण जखमी। प्रशासनाचा अंदाज अहवाल समोर। वाशिममध्ये शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत ज्वारी खरेदीची मुदत संपली। उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्वारीचं काय? नोंदणीकृत शेतकऱ्यांचा सवाल। ज्वारी खरेदीची मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी। वर्ध्याच्या सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी। घरांच्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची काँग्रेसची मागणी। नाशिकच्या मालेगावमध्ये आवक घटल्याने डाळिंबाच्या दरात वाढ। प्रति किलोला मिळतोय 120 ते 130 रुपये भाव। वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी मात्र हवालदिल। नांदेडमध्ये जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने काळ्या फिती लावून आंदोलन। जुनी पेन्शन योजना लागू करण्याची जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची मागणी। नागपूरमध्ये ओबीसी विद्यार्थ्यांना स्वतंत्र वसतिगृह नसल्याने ओबीसी युवा अधिकाराचे हॉस्टेल समोर बसत आंदोलन। मागील वर्षी 15 ऑगस्टपर्यंत विद्यार्थ्यांना हॉस्टेल देण्याचं दिलं होतं आश्वासन। नाशिकमध्ये ठाकरे गटाचा पालिका आयुक्त कार्यालयात ठिय्या। आयुक्त मनमानी करत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप। आयुक्त नसल्याने ठाकरे गटाकडून घोषणाबाजी। सासवडच्या शेतकऱ्यांचा श्री संत ज्ञानेश्वर महाराज महामार्गावरील संपादित जमिनीच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा। अनेक दिवसांपासून संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न दिल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। नाशिकच्या मालेगावमध्ये कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचं संचलन। सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागातून पथसंचलन। लातूर जिल्ह्यातील दादगी इथे तेरणा नदी पात्रात कोळी समाजाचं जलसमाधी आंदोलन। महादेव कोळी समाजाला देण्यात येणाऱ्या एसटी प्रमाणपत्रासाठीच्या जाचक अटी कमी करण्याची मागणी। पालघरमधील मच्छीमार बोटी अजूनही 15 दिवस मासेमारीसाठी समुद्रात जाणार नाही। आणखी 15 दिवस मासेमारी न करण्याचा पालघर जिल्ह्यातील मच्छीमार सोसायट्यांकडून निर्णय। जळगावातील 15 दिवसांपासून बंद असलेली ई पॉश मशीन सुरळीत। ई पॉश मशीन सुरळीत झाल्याने रेशन दुकानांवर गर्दी होण्याची शक्यता। जुलै महिन्यातील धान्य वाटप न झाल्याने सामान्यांना फटका। रत्नागिरीत रेशन दुकानांवरील जुलै महिन्यातील धान्य ऑफलाईन पद्धतीने वितरित करण्याचे आदेश। रेशन घेणाऱ्यांचं नाव, सही आणि रेशन कार्ड नंबर नोंदवून ऑफलाईन पद्धतीने रेशन पुरवठा सुरू। गोंदियाच्या नवेगाव बांधमध्ये मोठ्या संख्येने गावकऱ्यांना अतिसाराची लागण। दूषित पाणी पुरवठ्यामुळे अतिसाराची लागण। 12 रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संदीप गिऱ्हेंच्या नेतृत्वात पोंभुर्णा तहसील कार्यालयात आंदोलन। कार्यालयात माठ फोडून आणि अधिकाऱ्यांवर दूषित पाणी फेकून संताप व्यक्त। कल्याणनगर मार्गावरील शहाड ब्रिजला खड्ड्यांमुळे भगदाड। वाहतूक पोलिसांकडून पेवर ब्लॉक टाकत एक मार्ग बंद। ब्रिजवरून अवजड वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद। जालन्याच्या अंबडमध्ये गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन। गजानन महाराजांच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी। सोलापूर विद्यापीठात सुरू केलेल्या 25 अभ्यासक्रमांना मिळणार शिष्यवृत्ती। उच्च शिक्षण विभागाकडून काढण्यात आलं पत्र। अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना बसत होता फटका।